नमस्कार मित्रांनो, आज नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। आज आपण गावाला चाललोय, तरी आम्ही सर्वजण निघालोय। आमच्या बॅगा बघा, हा माझा काका। हाय, चला गावी चला। आपण रिक्षाने जाणार आहोत आज। माझी मेवणी आहे। हाय, चला। तुम्हाला पुढचा प्रवास दाखवेलच मी। मोरया निघाले काय एवढं 5:15 5:30 कुठे आलो आपण? वाशी। वाशी तो नाका क्रॉस झाला डायरेक्ट आपण मावशीला गावी जाताना व्हिडिओ भेटतो। गावी जाताना व्हिडिओ भेटतो। स्वराज हाय, झोप आली नाही तुला? नाही, मजा ना। हा, आता आपण कळंबोली सिग्नलला पोहोचलोय। हा जो रोड गेलाय तो पुणा एक्सप्रेस वे। आपल्याला कोकणात जायचंय, त्यामुळे आपण सर्कल मारून पनवेल, पुणा, बॉम्बे, गोवा असं जाणार आहोत। कळंबोली सर्कल आलेला आहे। CNG भरणार आहोत, मग तिथून पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवतो। कामगार काम करणारे व कचरा काढायचा। लावू इथे भाऊ, चल लागलं पुढे घेऊ बरोबर ना। यूट्यूब करते बघूया कितीचा गॅस बसतोय। काय हो भरला, 130 रुपयाचं गेलंय। भरून झालाय आपला। आपण आता पेनच्या CNG पंपावरती थांबूया, तिथे गॅस भरूया। चला भेटूया, चला। आपण पनवेल क्रॉस करून गेलोय। आता आपण बॉम्बे गोवा रोडला लागणार आहोत। हा जो सरळ रस्ता गेलाय तो जुना पुणा रोड आहे। आपल्याला राईट मारायचं आहे।
गोव्याला जायचा रूट पकडायचा. हा सरळ गेला की पुण्याला गेला, आपल्याला राईट मारायचा आहे. समोर डीमार्ट आहे, डीमार्ट पासून राईट मारून सरळ सरळ गेलाय तो उजनीला जाणार. जैन पिढी नावाशेवा बंदर. आपण लेफ्ट घेतलो की आपला गोवा रोड चालू झाला. तो डायरेक्ट गोवा. हे बघा बोट पण दिसतोय, मेन गोवा. आता आपण लागलो आपल्या रस्त्याला, बॉम्बे गोवा रोडला. ते बोर्ड पण लिहिलेले आहेत. रायगड किल्ला 122 किलोमीटर, मुरुड जंजिरा 105, अलिबाग 56. बोला. हॉटेल 712 नवीन चालू झालंय, यायचं प्लॅनिंग आहे. बघू आता येताना चान्स मिळाला तर टेस्ट करायला जाऊया आपण. लेंडेवाडी गावी सुरू करायला जा. आपण आता अर्नाळ्याच्या घाटाला सुरुवात केलेली आहे. कर्नाळा की अर्नाळा म्हणतात याला? कर्नाळा. कर्नाळा ना. कर्नाळा. कर्नाळा तिकडे आला आपला गिरसाई बीजारला आला. सडन आहे गाडी, हळूहळू. ते रिक्षा आहे आपली, थोडी कमजोर गाडी आहे. नाही मोठी गाडी पण हळूच चालते. कर्नाळा पक्षी अभयारण्य. गाडी जग्गू बंदर, इधर एक बंदर, इधर एक बंदर, और एक बंदर, और एक बंदर. ये देख आले आले. हमारा बड़ा बंदर है इधर, इधर छोटा बंदर है. चालू होतं बाकी दिसला. ते लोक इथे काय येतात, माणसं खायला देतात म्हणून येतात. स्टार्ट. पण आता पेनला झालं. पेनच्या सीएनजी पंपावरती हा मेन रोड गेला. मेन रोड पासून खाली कट मारायचा आणि पुढून यू टर्न आहे. मला दाखवतो मी. इकडे सीएनजी 100% मिळतो. जातोय आपण बॉम्बे गोवा रोड वरती जायला. पेन डेपोला जायचा रस्ता आहे हा. स्टार्ट. मित्रांनो इथून राईट घ्यायचा. बैलगाडी बैलगाडी रॉंगच्या नाही, रॉंग साईड आहे ही, पण इथे चालतं. समोर बघा HP चा पंप आहे.
ते मध्येच लावून ठेवले. अलिबाग रोडला काय नाही ना? गॅस संपलाय. आता वडापाव खाऊया आपल्या अड्ड्यावरती. आम्ही इथे नेहमी गॅस भरल्यानंतर वडापाव खातो. चला वडापाव खाऊया. काय पाहिजे तुला? चाय वडापाव. फेमस वडापाव आहे हा. दरवर्षी येतो आम्ही. वर्षातनं 3-4 वेळा इथे CNG भरायचं आणि वडापाव चांगला मिळतो. कधी ट्राय करा. पंप आहे HPचा, त्याच्या बाजूलाच वडापावचं दुकान आहे. फेमस आहे खूप. वडापाव मिसळ वगैरे सगळं मिळतं. आपला वरती गेलाय बॉम्बे गोवा रोड. खातोय का? अजून एक आहे ना? एकच आहे की अजून एक आहे? अजून एक आलं. तोंडात नको हात हे करू, खाली ठेव. त्या पण दे थोडी. चहा मध्ये दे ना बुडून त्यांना चाय. घे काकांना चाय आणि चाय बिस्किट दे त्यांना. तोंडात हात ठेव. पटकन हे कर. तू पण एक खा ना त्यांच्यावर. काय खाल्लं गाडीत? पालक. गरम गरम होतोय वडापाव. गरम वडापाव. वडापाव वडापाव गरम गरम वडापाव. किती खाणार आहे वडापाव? 2च. तुम्ही किती खाणार? एकच. टेस्टिंग केलं. चला. तुषार विचारतो मिसळ नाही काय? एक नंबर. खाली बस मिरची पाहिजे. विचार ना आहे का मिरची? मिरची आहे. जबरदस्त. या वडापाव खायला खूप छान आहे. रिक्षा घेतल्यापासून 1-6 वर्ष कंटिन्यू येतो. CNG भरायला 2-3 वडापाव खायचे, मग पुढचा प्रवास. मिरची बनवून अजूनच. सांग वडापाव कसा? वडापाव मस्त झालाय. पाव मिळाले असते आपल्याला. म्हणजे मी नसतं तुम्हाला पुन्हा रिपीट केले. खूप छान झालं. टेस्टीच असतो, काय प्रश्नच नाही. फायदा तुम्हाला माझी स्टाईल कशी वाटली? हेअर स्टाईल सलूनवाल्यांनी स्वतःच्या मनाने कापले. मला सेट तुमको विराट कोहली बना देतो. कुणाची स्टाईल आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. अरे सॉरी, अरे मीच सांगितलं तुम्हाला. पुन्हा एक वडापाव. काय करू तुमची कंप्लेंट घेऊ? आम्ही बोलते सोलापूर पैसे येतात. असं तर तिथं पण तिखट खात नाही ना. डॉबर मिरची खातो. मिरची खातो आवडीची असते. तिखट कमी असेल. कसा किती खाल्ले तुमचा मॅडम?
बोले दोन ठीक आहे. चहा मागवलोय. चहा पण एक नंबर आहे, म्हणजे जबरदस्त. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, सुंदरी, माधुरी, मीनाक्षी अशी पहिले नावं असायची ना चहाची, सेम कसं आहे. काय म्हणाल, किती नंबर राहील? एक नंबर. तेरा गोलू 10 नंबर बोलतोय. ठीक आहे, ठीक आहे. चहाचा आस्वाद घेऊन निघूया. उन्हाच्या आत पोचायचं आहे लवकर, त्यामुळे घाई करतोय. एकशे 17 शेटानी. पैसेवाले सध्या ती आहेत, आपण तर पाय तोडून 3 महिने घरी बसलेलो आहे. आणि हे ओनर आहेत शॉपचे, बघून घ्या. नाव काय का दादा तुमचं? नाव राकेश. राकेश म्हणून आहे दादा. या कधी, खरोखर खूप छान वडापाव. मला मागणार ट्रेन चालले, ट्रेनचा आवाज येत असेल. ठेट्यानीचा बटवा खोललेला आहे. पैसेवाले बघा, खोचून खोचून कुठे ठेवले. बघा 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 बघा. दिसत आहेत 500 100. घेऊन या. पेमेंट आपण करूया आणि मग आपल्या रस्त्याला निघूया. चला, झालं का? अजून काय बिस्किट वगैरे? चला दादा. आपली पांडुरंगाची कृपा. चला, पुढचा प्रवास सांगतो तुम्हाला. आता आपण वडखळ नाक्याला आहोत. हा वडखळ नाक्याचा बायपास आपण चढणार आहोत. लेफ्ट मार्गला तर अलिबागला जायचा रोड आहे. हा बघा, आता लेफ्ट येईल. इथे साइन बोर्ड पण दिलेला आहे, अलिबाग आणि गोवा सरळ. हा बायपास आहे.
आहेत. ते बघ दुसरे रिक्षावाल्याला त्या गाड्याचा असतो ना टोल केला. मित्रांनो आता पोलिसांनी आम्हाला थांबवलं, व्हिडिओ काढू शकलो नाही. मी काढलाय थोडस. टोल बसला, टोल म्हणजे रिक्षाचा टोल घेतला त्या लोकांनी. बोलतात टोल द्या आम्हाला. 100 रुपये दिले. बघूया अजून किती टोल भरायचा आहे. महाराष्ट्र पोलीस. आणि असं पण नाही पगार आहे ना, 50-60 हजार रुपये असतो. ठीक आहे, ओके. मोठमोठ्या गाड्या सोडून देत आहेत. म्हणजे गरिबाचीच मारायची ठरवली आहे लोकांनी. आपण आता IPCL कंपनी आहे, नागोट नाही बघा, दिसेल तुम्हाला. देणार तो त्या माणसाने 100 दिले, परत तो बोलेल त्याने 100 दिले, तू आपण 50 घेतले होते ना. 50च गेलं. स्वराज टायर पंक्चर झाला. टायर पंक्चर काढताना बघा किती घामाघूम झालं. मला द्या. चालवायला मजा येते, पण जेव्हा काम निघतं तेव्हा बरोबर फाटते. मी मदत केली, स्वतःच्या दोघींनी मदत केली, पण आम्ही उलटा लावला टायर. त्या लोकांनी उलटा टायर लावला. उलटा. मी म्हणतो यांचे नट कुठे गेले. चला झालंय आपलं, निघूया. टायर पंक्चर झाला, पंक्चर काढायला आलोय. काय माहिती कधी पंक्चर नाही होत, पण फर्स्ट टाइम झाला. दुकान बंद आहे पंक्चरवाल्याचं. पायाची पण बँडेज सोडली. पायाची हालत बघा, बँडेज बांधून. ऑपरेशनचं निशाण अजून आहे. बरं वाटतं पट्टी खोलल्यानंतर. पंक्चर काढल्यावरती परत बदला गेलं निघूया. पंक्चरवाले येत आहेत. पंक्चर काढल्यावरती दाखवतो तुम्हाला. राईट साईडचा टायर पंक्चर झाला. आलो आहे आपण विट्याकडे, काम चालू आहे. नवीनच ट्यूब टाकली होती, पण पंक्चर झालेली आहे. बघूया. 9 वाजलेत आणि एवढा गरम होतोय. कसं वाटतंय? उद्याच आहे ना? भेटला एक पंक्चर. ए कुठं आलाय? घ्यायची का एक गाडीत टाकून? रविवार आहे आज. पंक्चर निघेल, PNG भरायचं आहे. पटापट होईल तेवढे लवकर घरी जाऊ उन्हाच्या.
चला आज बसवल्यावर निघूया. वाकणला नवीन CNG पंप झालाय. हा बघा, आरवी महानगर गॅसचाच आहे. गाड्या आल्या आहेत नवीन आहे बघा. फुल CNG आहे. भरतो इथे आणि मग निघूया. वाकणलाच हायवेच्या बाजूलाच नवीन पंप झाला आहे बघा, महानगर गॅस CNG पंप. नवीनच आता होळीनंतर मला वाटतं चालू झालं आहे. त्यामुळे आम्ही पहिला रोह्यामध्ये जायचो गॅस भरायला, पण हा पंप झाल्यामुळे आतमध्ये घुसलो नाही. ते 10-12 किलोमीटर वाचतील. आता इथनं डायरेक्ट तुम्हाला महाडमध्ये थोडी शॉपिंग करायची. घरी काय ते सामान घेऊन जायचं आहे. चला बसा, बॅग घे ती मांडीव. चांगला प्रेशर पण मिळाला. वाकणवरचा निघालो बघा. इथना लेप मारल्यावरती पालीचा गणपती आपला अष्टविनायकामधला 8 किलोमीटर आहे. इथून खोपोलीला हा रस्ता जातो आणि पुण्याला पण जातो. इथून 8 किलोमीटरवरती पालीचा गणपती आहे बघा. आणि हा आपला सीधा बॉम्बे गोवा. आता आपण पोहोचलोय मानगावमध्ये. पंपावरती CNG आहे इथे, भरूया आणि मग आपल्या घरी निघूया. महाडला तरी अजून 2 तास लागतील. महाडपासून 35 किलोमीटर पुढे जायचं मला. हे दोघं पुढे चाललेत. ए कुठे आलात? काय थंडा? हां हां, मला पैसे पाहिजेत गॅसला. इथे भरूया. बघू शकता पंप, आणि या पंपाच्या समोरच मोरया म्हणून ढाबा आहे. 1 नंबर जेवण येतं, जबरदस्त. लावला आपल्या गाडीला गॅस. बघूया किती पडतोय. झाला आपला गॅस भरून. आणि तुम्हाला धाबा बोललो होतो, मोरया धाबा. तो बघा समोर, बघतो झूम करून येतोय काय. हा बघा मोरया धाबा आहे. 1 नंबर जेवण असतं. कधी बॉम्बे गोवा रोडनी येत असाल तर ट्राय करा. चला निघायचं का? बोला. आपण कुठे आलो आता? आपण मानगावला आहे. निघायचं का? नाही नको मला. ते लिचीचं पिणार नको. थोडं. नाही नाही पिया तुम्ही. हे बसा, चला निघूया. हे बस स्वराज. नाही बसून बोला. मावशी तू आतमध्ये जा. तर मित्रांनो, इथे मानगावच्या इथे खूप सारे ट्रॉफिक आहे, ते तुम्ही बघू शकता. पुण्याला जातो आणि हा रोड पुण्याला जातो असा. आता आम्ही आमच्या गावाला बॅक कॅमेराने काढायची ना.
रिकॉर्डिंग करते हा एक नंबर रस्ता बनवला, एक नंबर बघा, टॉप ऑन टॉप आहे. माणगावला थोडी ट्रॅफिक मिळाली, अर्धा तास गेला आमचा, अर्धा एक तास गेला. पण हवालदार लोकांनी खूप त्रास दिला इकडे. प्रत्येक 50-100 चालू आहे. PM साहेब काहीतरी करा, शिंदे साहेब. दाम सगळं निघू दे, सगळं निघू दे आणि हे लावून टाक सगळं. हे मित्रांनो, महाडच्या पंपावरती थांबलोय पेट्रोल भरायला, कारण CNGचा शॉर्टेज आहे इकडे गावी. त्याला झाकण लाव ना. त्यामुळे 2-3 लिटर घेऊन ठेवलं आहे, म्हणजे प्रॉब्लेम नको यायला. मागे बॉम्बे गोवा हायवे आहे, बघू शकता. जण आपण महाडमध्ये घुसतोय. वरती मेन हायवे आहे, थोडा छोटा राईट साईडला कट आहे. कट मारलं की आतमध्ये हा महाड सिटीमध्ये रोड जातो आणि बाजूला सावित्री नदी आहे बघा. महाडची फेमस नदी आहे, दाखवतो तुम्हाला सावित्री नदी. त्याच्यामध्ये म्हणलं आता मगरी आहेत. हा, मी पण पाहिले मगरी आहे त्याच्यात. मगरीची अवस्था बघा. शेठ गोगावलेंचा आमदार. सगळे रस्ते चांगले झाले, पण हाच एक आहे. हो, ते पण आहे. सगळे रस्ते चांगले आहेत, पण किती वर्ष मी येतोय, हा रस्ता कधी सुधारला जात नाही. जेव्हा जेव्हा गाडी घेऊन येतो तेव्हा हा असा आहे अजून. मित्रांनो, हे 14 तळ्याचं आंदोलन केलं होतं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ते इथे केलं होतं. हे बघा, एक क्रांतीस्तंभ त्यांच्याकडे बांधलेला आहे. ॲक्च्युली महाडमध्ये ऐतिहासिक वस्तू खूप आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातल्या पण खूप गोष्टी आहेत. बघायला गेलं तर दाखवायला गेलं तर खूप आहे. जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला गावी आलोय 8 दिवसात दाखवेल. मेन रायगड किल्ला. मेन म्हणजे रायगड किल्ला. तू बोल ना पण. हा, रायगड किल्ला पण आहे ह्या साईडला. आमची नेक्स्ट टायमाला होणार आहे व्हिजिट तिथे, तर नक्की जाऊ आपण तिथे. आणि तो पण व्हिडिओ लवकर येईल. आणि महाडचा व्हिडिओ पण येईल. जर येणं झालं आमचं या ठिकाणी तर महाडचा पण व्हिडिओ येईल, मार्केटचा. तिथे काय काय ते एक्सपोर्ट करू आम्ही सगळंच. ग्रंथालय. पाऊस ज्या टायमिंगला इथे येतो ना तेव्हा हे पूर्ण तुंबलं होतं. ही साईड हा पूर्ण मार्केट तुंबलं होतं. बोला. ते बघा, महाराज कसे बघा श्वास झालेले आहेत. महाराज की जय. एवढा स्टॅच्यू आहे बघा. ॲक्च्युली बघायला गेलात ना, महाडपासून तुम्ही पुढे कोकणात तुम्हाला हर चौकामध्ये शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू दिसणार तुम्हाला. फायनली आम्ही महाडला पोहोचलो. खूप वेळ गेला, कारण नागोठण्याला टायर पंक्चर झाला, तिथे 1 तास गेला. आणि पोलिसांनी खूप त्रास दिला. पोलिसांनी 50-100
3 वेळा 50-100 दिले. आणि माणगावला मार्केटमध्ये एवढा जाम मिळाला, तिथे 1 तास गेला. फायनली आलो महाडमध्ये. महाडला आय टी आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. त्याच्या बाजूला आहे. हे लोक गोळ्या खात आहेत. स्वराज क्या लिया बे? काळा कट्टा. काळा कट्टा घेतलाय मी. मम्मीने काय घेतलंय? जा मम्मीला विचार. नेक्स्ट सगळे लोक इथं जस्ट थांबलो होतो. गोळा खायला हे लोक गोळा खात होते. जस्ट घोरपड बघितली. ह्याला बोललो मोबाईल घेऊन ये, तोपर्यंत ती निघून गेली. त्या स्पॉटला होती तिथे आणि निघून गेली. पिल्लू होता बारका, घोरपडीचा बारीक पिल्लू होता. ठीक आहे, आपल्याला गावी जायचं आहे, अजून खूप तुम्हाला दाखवणार आहे. चलो, फायनली आपण महाड सिटीमधनं बाहेर निघालो. आता तुम्हाला पुढे 4 रस्ते आहेत. एक रस्ता जातो श्रीवर्धनला आणि एक रस्ता जातो शॉर्टकटमध्ये खेडला, भरणा नाक्याला निघतो. ह्या रस्त्याने गेलात ना तुम्ही, तुम्हाला भरणा नाका हे आपला कशेडी घाट लागत नाही. तुमचे 20 ते 25 किलोमीटर वाचतात. हा शॉर्टकट रस्ता आहे. फक्त गणपतीसाठी जेव्हा जाम व्हायचं जुन्या रोडला, तेव्हा लोक इथनं जायची, ज्यांना माहीत आहे ते लोक. मस्त रस्ता आहे बघा, एकदम काँक्रिटीकरण आहे. तुम्हाला मी तो दाखवतो. आता गेले 4 शिरगाव फाटा म्हणतात याला. राईट साईडला गेला तो श्रीवर्धनला गेला. लेफ्ट साईडला गेला तो गेला पोलादपूरला. आणि जो हा सदर रस्ता आहे डायरेक्ट खेडला जातो. हातून रस्ता आहे, एकदम छान रस्ता घाटामधून. आणि या रस्त्याला आमचं गाव आहे पुढे 10-12 किलोमीटर. फायनली मित्रांनो, आम्ही आता आमच्या गावाच्या वेशीजवळ आलेलो आहे. म्हणजे बोलतात ना, गावाच्या देवाची हद्द, गावाच्या तिथे येतोय. तुम्हाला मी दाखवतो. रस्ता बघा ना, सुसाट आहे एकदम, काहीच नाही. नागमोडी वळणं घेऊन. कोकणातल्या रस्त्यांची मजाच वेगळी आहे. पावसात तर 1 नंबर. आमच्या गावाची हद्द येईल, माझ्या देवाची हद्द येईल. पुष्पा 2च्या सेटची शूटिंग चालू आहे. पुष्पा 2च्या. आमच्या गावची चंदनाची लाकडं. ही आमच्या गावची आहेत लाकडं. चंदनाची आहेत ना ती. बघा रस्ता बघा, कोणच नाही, एकदम सामसूम. रस्ता बघा, नागमोडी एकदम नागासारखा. हद्द चालू होते. आणि हा पट्टा पुरा आमचा गावाच्या ह्याच्यामध्ये येतो. पावसामध्ये तुम्ही पहिला पाऊस पडेल ना आता, म्हणजे श्रावण महिन्यातला, इथे तुम्हाला मोर असेच रस्त्याने चालताना दिसतात. आम्ही लॉकडाऊनमध्ये आम्ही गावी राहिलो होतो, त्यामुळे आम्हाला माहीत आहे. लोक म्हणायची मोर आहेत. मोर तर ॲक्च्युली आहेत, पण लाईव्ह असे चालताना बघितलेले आहेत आम्ही.
रस्ता बघा एकदम कट आडवा तिडवा पॉश आहे ना. आता इथे थोडं आपण घरी नेण्यासाठी दूध घेऊया. हे आमच्या काकांच्याच मुलाचं दुकान आहे. जाऊ. तुम्ही रंजन भाऊ बोला ना, बोला बॉटल बोला थंड पाणी. तुम्ही जा दूध घेऊन या. सोडायला गावाच्या हद्दीमध्ये आलो आम्ही. म्हणजे आता एंट्री मारली. हा गाव चालू झाला. पुरा 5 किलोमीटरचा हे आहे, रस्ता आहे. 1200 घरं आहेत पुऱ्या गावात. फक्त 12 वाड्या आहेत आणि 1200 घरं आहेत. किलोमीटर किती पडले रे? 9.2 हा? पण व्यवस्थित आहे असं. उर्मिला बसली. ते लोक मागे जातात आईची ना. बहीण आहे ना इथे. इथून आई पडलेली कातला. बाई आहे आई नाही. खाली कवर रेशन घेऊन ही बघ कसं ग्रीन मध्येच. पाऊस पडला ना रे, त्यामुळे थोडं आलंय. तिकडे बाजूला पण इकडे साईड पण आलं. असंच येतं ना, हिरवगार होतं नंतर. पाऊस जसा पडेल तसं हवंच येतं. आता ते संध्याकाळचं पडतो ना थोडा थोडा. आता जर जास्त पडला तर हे सगळं हिरवं होऊ शकतं. होऊ शकतं. देवानी कसं बनवलं बघ, उन्हामध्ये करपून टाकतो. पावसात फायनली मित्रांनो गावी पोचलो. आत्ताच हे बघा घरात पोचलो. सकाळी 5:30ला निघालो. आता वाजले 1:30. ट्रॅफिक आणि ह्याच्यामुळे थोडा वेळ झाला. टायर पंक्चर झाला आमचा. पोचलो. आता तुम्हाला दाखवतो घर कसं आहे ते. हाय मित्रांनो, आता मी स्वराज बोलतोय. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. तर माझ्या आजीने आम्हाला जेवण बनवले तर तुम्हाला दाखवतो. पप्पा इथे जेवत आहेत. पप्पा भाकरी एक नंबर. आणि मम्मी येते मी सुकट आणि आई. बाबा फायनली मित्रांनो आपण घरी पोचलो. झालं जेवण. गाडी चालवून जरा कंबर दुखते, त्यामुळे थोडा आराम करायचा विचार चालू आहे. थोडा आराम करतो. 4 वाजता तुम्हाला मग भेटतो पुन्हा. सुकट भाकरी खाल्ली खूप दिवसानंतर. गावी जी सुकट भाकरी खाण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही. गरम भरपूर आहे. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवू शकत नाही, पण पाऊस पडेल संध्याकाळी. चला मित्रांनो गावी पोचलो. जेवलो ते झोप. आता उठलोय. संध्याकाळचं सीन दाखवतो तुम्हाला घराच्या बाहेर. सनसेट होतोय. बघूया येतोय का तो. बघा सूर्य
मावळतोय आणि स्वराजचे फ्रेंड आलेत स्वराजबरोबर खेळायला. विराज, हाय स्वराज. आणि एक प्लेयर तिकडे आहे खाली, आमच्या प्रांगणात खेळत आहेत. झाडू मस्त. आई पाणी आणायला चालली. वाकून वाकून मार, वाकून काढ. ओ शॉट आहे भाई, शॉट आहे. हे कौलं फुटतील पावसात ना. आता परत आपली गाडी उभी आहे तिकडे. खूप दमली आज. घरापर्यंत आणलं तरी. खंगिरी तो दांडकतोय त्याला. कसला पण बॉल टाक. कॅच. कॅच. आवड आहे, आवड आहे, आवड आहे. पाऊस येतोय, पाऊस. हवा पूर्ण भरून येते, पूर्ण भरून आलाय. हा स्वराज, आम्ही खेळलो आहोत क्रिकेट आणि आम्ही पाऊस येतोय, सुरुवात झाली. पाऊस बघा काय भरून आलाय. आला पाऊस, आला 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 आला. जोरात पाऊस बघा काला काला ढग. नारली बिरली मोठं वाटतं. पाऊस पडतोय का तिकडे की हवेने येतोय? हवेचा आवाज येतोय ना. बघा काय आलाय. वादळ आला, वादळ. कसले ढग आहेत बघा, सॉलिड. बघा आम्ही आलो मुंबईवरून गावी, पाऊस आला. थंड हवा, बारिश, विजा चमकतायत. हा बघ कसला आलाय. हा बघ गट्ट्याच्या गट्टा बघ ना, कसला खतरनाक वाटतोय ना. पाऊस आला मित्रांनो, पाऊस आला. बघा बघा बघा, सॉलिड खतरनाक सीन आहे. कसला भरून आलाय बघा. अरे बावलडे काय चुत्या माझ्या डोळ्यावर पडला असता ना. हा लाईट गेली, आले आले. पाऊस आलाय, विजा चमकतायत. अरे पाऊस आहे ना, पाऊस. अरे पाऊस आहे ना. मित्रांनो काय खतरनाक सीन आहे, जबरदस्त. थेंब थेंब पडायला लागलाय. बघा बघा ढग, बघा ढग बघा.
बघा मस्तपैकी पाऊस आलेला आहे. स्वराज थोडं गावामध्ये. स्वराज पावसाची वाट बघत बसलाय भिजण्यासाठी. आणि हा त्याचा भाऊ. अरे कपडे काढा. वादळ बघा काय आला. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. हे साड्या कुणाच्या आहेत? आला पाऊस. ओलेच आहेत. भिजू द्या. लय 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 अरे ओले आहेत. राव वादळ सुटलाय. आतल्या ह्याच्यात मग टाक. आला 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 जोरात आला विराट कोहली आला. पाऊस आला घरात जाऊया. पॅकिंग त्यात मला. हा वीज पावसात. हा अण्णाला हागायचं बघून मला पण हागायला आले. आता जाऊ नका, आता वारा वाढलाय, पाऊस आहे. लवकर यायला पाहिजे होतं. हा थोडा उजेडात आला पाहिजे होता रे. ना अजून ना आला घामोला कुणाला. पाऊस चालू झालाय जोराचा. पण या काळोखात काय दिसत नाही तुम्हाला. लाईट गेले वादळामुळे. घरात लाईट नाही गेली सगळी. आला 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 जोरात आला जोरात आला जोरात आला. 8 वाजलेत. पावसाने धुमाकाळ करून गेला. लाईट गेलेली आहे त्यामुळे अंधारात व्हिडिओ बनवतोय. वाडीवरची पोर स्वराजचे मित्र आलेत. भूताच्या गोष्टी सांगतायत ते दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे बसलेत सगळे. लाईट आहे त्यामुळे लाईट नाही त्यामुळे काळोखात काय दिसणार नाही व्हिडिओ. बाहेर बघा पुरा अंधार गुडूप काय दिसणारच नाही. भूताच्या गोष्टी सांगतायत गावची पोरं. बंद कर. फरसाण लागेल आपल्याला. कांदा आता परत भडकेल. कांदा मागवला नको 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 सांग. बसलेलं बसू.